नमस्कार मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन मार्गदर्शन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे काय CSATचा पेपर आहे त्यामध्ये असणारे गणित आणि बुद्धिमापनचे प्रश्न आपण सोडवणार आहोत. आत्तापर्यंतच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यापैकी मागील काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका आपण क्रमाक्रमाने सोडवणार आहोत. हे 2019 पासून आपण त्याची सुरुवात करत आहोत. 2019ची प्रश्नपत्रिका आज आपण सोडवणार आहोत. आता आपण फक्त CSATच्या पेपरविषयी चर्चा करणार आहोत. पहा, CSATच्या पेपरमध्ये सर्वात महत्त्वाची अडचण येते विद्यार्थ्यांना वेळेची. कारण सर्व उत्तरे सोडवून झाल्यानंतर खूप कमी वेळ शिल्लक असतो आपल्याकडे आणि मग आपल्याला मॅथ्स रिझनिंगचे प्रश्न सोडवावे लागतात. वेळ जर खूप असेल तर आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो आरामात, पण तिथं मुख्य अडचण तीच असते. आत्तापर्यंत विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा दिलेल्या आहेत किंवा त्यांना ज्या अडचणी आलेल्या आहेत त्यानुसार असं लक्षात येतं की विद्यार्थ्याने तो प्रश्न आलेला समोर आलेला प्रश्न अगोदर पाहिलेला नसतो किंवा सोडवलेला नसतो. एकदा जर तशा प्रकारचा प्रश्न सोडवलेला असेल तर तो प्रश्न पुन्हा सोडवायला विशेष अडचण येत नाही. तर पहा, त्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे सराव. समोर आलेला प्रश्न जर अगोदर सरावातून आपल्या हाताखालून गेलेला असेल तर आपल्याला विशेष अडचण येणार नाही. आता प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगानं काय काय आवश्यकता असते आपल्या अभ्यासामध्ये त्याची चर्चा आपण प्रश्न सोडवते वेळी करूया. आपण वेळ न घालवता प्रश्नांकडे जाऊया. 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये A क्रमांकाच्या सेटमध्ये 51 नंबरचा प्रश्न हा असा आहे. इथून आपण सुरुवात करूया. पहा, प्रश्न वाचून दाखवतो. पहा, रेलगाड्यांसाठी कोकणात फक्त एकेरी मार्ग उपलब्ध आहे. ताशी 50 किमी प्रति तास इतक्या एकसमान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने AX हे स्थानक 100 किलोमीटर असलेल्या BY या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी 7:40ला सोडली. तशी 40 किमी प्रति तास या एकसमान गतीने प्रवास करणाऱ्या गाडीने BY हे स्थानक AX या स्थानकावर पोहोचण्यासाठी सकाळी 8:10ला सोडली. वाहतूक नियंत्रकाच्या ही परिस्थिती सकाळी 8:40ला लक्षात आली. या दोन गाड्यांची टक्कर टाळण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यासाठी नियंत्रकाला गणिती हिशोबाने उपलब्ध असलेला कालावधी निवडा. पर्याय 4 दिलेले आहेत कालावधीसाठी. प्रश्न साधारण असा आहे की AX आणि BY AX आणि BY ही दोन स्थानकं आहेत. ह्या दोन स्थानकांच्या दरम्यान एकच मार्ग आहे, एकेरी मार्ग आहे. म्हणजे जर दोन गाड्या दोन्ही बाजूने आल्या तर त्यांची धडक होण्याची शक्यता आहे. मग ती धडक टाळण्यासाठी ह्या वाहतूक नियंत्रकाला उपलब्ध वेळेमध्ये काहीतरी उपाययोजना करायची आहे. पण त्याला किती वेळ उपलब्ध आहे धडक टाळण्यासाठी, उपाययोजना करण्यासाठी, हे आपल्याला काढायचं. बघा, इकडून गाडी निघते आहे ताशी 50 किमी वेगाने. किती वाजता? 7:40ला. इकडून गाडी निघते आहे 50 किलोमीटर पर आवर वेगाने आणि कितीला निघते आहे? 7:40ला. हे जे सगळं अंतर आहे हे आहे 100 किलोमीटर गणितात दिल्याप्रमाणे. बरं, इकडून BY स्थानकावरून दुसरी गाडी निघते आहे 8:10ला. याचा वेग आहे 40 किलोमीटर पर आवर. दोन्ही गाड्या निघालेल्या आहेत आणि ही अशी परिस्थिती वाहतूक नियंत्रकाच्या लक्षात किती वाजता आलेली आहे? 8:40ला. मग आपल्याला हे पहिल्यांदा काढायचं आहे की त्या 8:40 ह्या वेळेपर्यंत वाहतूक नियंत्रकाच्या लक्षात येईपर्यंत दोन्हीही गाड्या किती अंतर पुढे आलेल्या असतील हे काढूया पहिल्यांदा. बघा, 7:40ला ही निघाली आणि 8:40पर्यंत
म्हणजे वाहतूक नियंत्रकाच्या लक्षात येईपर्यंत ही गाडी 1 तास एवढा कालावधी पुढं जाईल. 1 तासाच्या कालावधीमध्ये तिच्या वेगानुसार ते किती जाईल पुढे? 50 किलोमीटर. तर 50 किलोमीटर, इकडून 50 किलोमीटर अंतर कव्हर झालेलं आहे. ह्या गाडीनं 50 किलोमीटर अंतर कव्हर केलेलं आहे. बघा, इथून ही गाडी समजा इथं आलेली आहे, इथं हे अंतर आहे 50 किलोमीटर. ही 8:40ला इथं असेल. ही गाडी 8:10ला निघालेली आहे, म्हणजे 8:40पर्यंत अर्धाच तास प्रवास करणार आहे. अर्ध्या तासामध्ये ही गाडी हिच्या वेगानुसार फक्त 20 किलोमीटर पुढे येईल. मग बघा, अर्ध्या तासामध्ये ही इथं आलेली असेल, हे अंतर असेल 20 किलोमीटर. ही 50 किलोमीटर इकडून आली, ही 20 किलोमीटर इकडे आली, म्हणजे 70 किलोमीटर अंतर तर कव्हर झालं. धडक होण्यासाठी त्यांना फक्त 30 किलोमीटर अंतर कापायचं आहे दोन्ही गाड्यांना मिळून. धडक होण्यासाठी 30 किलोमीटर एवढंच अंतर कापायचं आहे. मग आता 30 किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन्ही गाड्या धावतायत, एक इकडून धावते आणि एक इकडून धावते, म्हणजे 30 किलोमीटरचं अंतर कापण्यासाठी दोघींचा वेग उपयोगी येणार आहे. मग आता दोघींचा वेग किती आहे? दोन्ही गाड्या थांबलेल्या नाही आहेत किंवा दोन्हीपैकी एक थांबलेलं नाही आहे, पळतायत. आणि ते पळत असताना त्यांना 30 किलोमीटर अंतर कव्हर करायचं आहे. म्हणजे 30 किलोमीटर अंतर कव्हर करण्यासाठी किती वेळ आहे एवढंच काढायचं आपल्याला. बघा, या ठिकाणी काय करायचं आहे, दोन्ही गाड्या त्यांच्या सापेक्ष वेगाने 30 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लावतील एवढंच काढायचं आहे. मग दोन्ही गाड्यांचा सापेक्ष वेग ज्यावेळी ते एकमेकींच्या दिशेने जात असतात, धडक होणार असते, त्यावेळी त्यांच्या वेगांची बेरीज होते, त्याला सापेक्ष वेग म्हणतात. आणि जर विरुद्ध दिशेने जात असतील तेव्हा त्यांच्या वेगांची एक समान दिशेने जात असतील तेव्हा त्यांच्या वेगांची वजाबाकी होते. ते आपण पुढच्या कुठल्या तरी उदाहरणात पाहूया. आता इथं मात्र एकमेकींच्या दिशेने येतात, त्यामुळे त्यांची काय होते, वेगांची बेरीज होते. 50 + 40 90 किलोमीटर प्रति तास पर आवर. ओके, 90 किलोमीटर एका तासाला जाऊ शकते. त्या दोन्ही गाड्यांचा सापेक्ष वेग 90 किलोमीटर आहे प्रति तास. 30 किलोमीटरचं अंतर कापल्यानंतर त्यांची धडक होऊ शकते. आपल्याला फक्त एवढंच काढायचं आहे की जर 90 किलोमीटर जाण्यासाठी त्या 60 मिनिट घेतात, ,90 किलोमीटर जाण्यासाठी 60 मिनिट घेतात, तर 30 किलोमीटर जाण्यासाठी ते किती वेळ घेतील एवढा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. सरळ आहे, तोंडी सोडवू शकतो आपण. 90 किलोमीटरसाठी 60 मिनिट, 30 किलोमीटरसाठी 90च्या 30 हे किती आहे, 1/3 आहे. मग 60 मिनिटाच्या 1/3 म्हणजे किती येईल, 20 मिनिट. 20 मिनिट हे आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 लक्षात आलं असेल. पहा, लक्षात आलं नसेल तर व्हिडिओ थांबवून किंवा पाठीमागे घेऊन पाहू शकता तुम्ही आपण काय केलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया आपण. जया म्हणते, मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर माझ्या आत्ताच्या वयाची 14 पट मिळते. तर आत्तापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. बघा, आजचं वय आपण मानूया x. आजच्या वय बरोबर x. ती म्हणते तसं करूया. आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाचे 6 पट. आजचे वय आहे 6 वर्ष. 6 वर्षांनी x + 6 बर त्याची 6 पट
6 आणि गुणिले x अधिक 6. बरं, ही जी 6 पट आहे ही 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली तर काय होते असं ती सांगते आहे. बघा, 7 वर्षांनी x अधिक 7 त्याची 7 पट. ह्याची आणि ह्याची बेरीज केली तर आत्ताच्या वयाची 14 पट मिळते. करूया बेरीज आपण आणि समीकरण तयार करूया. आत्ताच्या वयाची 14 पट म्हणजेच 14x. हे समीकरण सोडवूया आपण. बघा, 6चा x चा गुणाकार 6x अधिक 6 6 36 अधिक 7x अधिक 49 बरोबर 14x. 6x आणि 7x 13x अधिक 36 आणि 49 यांची बेरीज 85 बरोबर 14x. बघा, हे मी पुढे घेतो इकडे. 85 बरोबर 14x वजा 13x. 85 बरोबर x. हे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. x कशासाठी मानलं होतं? आजच्या वयासाठी 85. बऱ्याचदा x ची किंमत निघाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की उत्तर निघालं आपलं, पण शक्यतो x ची किंमत निघाल्यानंतर एक सवय ठेवा की विचारलंय काय हे एकदा पाहून घ्या. विचारलंय काय? आत्तापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. आत्ता किती आहे? 85. 5 वर्षांनी किती असेल? 90 वर्ष. तर 90 पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न पहा. ABCD KLMO हे संशोधक X, Y व Z या 3 वेगवेगळ्या संस्थांगत काम करतात. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास, शेतीच्या कामासाठी जलसुगी या 3 क्षेत्रात ते काम करतात. ओके, 3 संस्था आहेत आणि 3 क्षेत्र आहेत. कोणत्याही एका क्षेत्रात 2 पेक्षा कमी व 3 पेक्षा व्यक्ती जास्त व्यक्ती काम करत नाहीत आणि एका संस्थेत त्यांच्यापैकी 3 जास्त व्यक्ती काम करत नाहीत. के हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या बी बरोबर शाश्वत विकासात वाय या संस्थेत संशोधन करतो. ए व एम हे समान क्षेत्रात काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे आणि वाय या संस्थेत काम करत नाहीत. सी हा संशोधक झेड या संस्थेत सौर ऊर्जेत फक्त डी या शाश्वत विकासात संशोधन करणाऱ्याबरोबर काम करतो. एल हा जलसुगीत संशोधन करतो आणि ए काम करतो त्या संस्थेत काम करत नाही. ओ हा सौर ऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. कोणत्या संस्थेत किंवा संस्थात किमान एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडा. मग आपल्याला विचारलंय काय? खरं तर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला चार्ट बनवून सोडवायचे असतात, परंतु जर आपला सराव असेल तर कधी कधी चार्ट न बनवताही आपण प्रश्न सोडवू शकतो. आता इथेही काहीच तसंच आहे. आपण जर डायरेक्ट प्रश्न पाहिला की कोणत्या संस्थेत किंवा संस्थात किमान एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो, सौर ऊर्जा क्षेत्रात काम करणारा संशोधक सापडतोय का पाहूया आणि त्याच्यावरून उत्तर मिळते का पाहूया. बघा, सौर ऊर्जा हा शब्द आपल्याला इथे दिसतो आहे आणि हे वाक्य जर आपण पाहिलं, सी हा संशोधक झेड ह्या संस्थेत सौर ऊर्जेत फक्त डी या शाश्वत विकासात संशोधन करणाऱ्याबरोबर काम करतो. म्हणजे सी हा संशोधक झेड या संस्थेत सौर ऊर्जेत काम करतो आहे असे दिसतंय आपल्याला. कोणता संशोधक? सी हा संशोधक झेड या संस्थेत सौर ऊर्जेत काम करतो आहे. आपल्याला तेच विचारले, किमान एक तरी संशोधक सौर ऊर्जा क्षेत्रात काम करतो. बघा, कोणत्या संस्थेत? झेड या संस्थेत. झेड असलेला पर्याय जर आपण पाहिला कुठं, झेड वगळता सर्व पहिला पर्याय बघा, झेड वगळता सर्व हा येऊ शकत नाही.
झेड व एक्स दोन्ही, झेड बद्दल माहिती आहे आपल्याला पण एक्स बद्दल माहित नाही, म्हणून पुढचे पर्याय पाहूया. वाय व एक्स दोन्हीही नाही, ह्याच्यात झेड नाही, म्हणजे मग वाय व एक्स दोन्ही ह्याच्यामध्ये झेड नाहीये, त्यामुळे हा पर्याय येऊ शकत नाही. आणि फक्त एक्स, इथं सुद्धा झेडचा उल्लेख नाही, त्यामुळे चौथा पर्याय येत नाही. मग आपल्याला पर्याय फक्त दुसरा उरतो. अगदी एवढं पाहूनही आपण उत्तर देऊ शकतो पर्याय क्रमांक 2, आणि ते आपलं बरोबर आहे. पण प्रत्येक वेळी असं होईलच असं नाही. बऱ्याचदा आपल्याला त्यासाठी चार्ट काढावा लागतो, मग चार्ट काढण्याचा सराव असावा लागतो, आणि चार्टमध्ये मग ती माहिती बरोबर आणि चुकीच्या फुलांनी भरावी लागते, आणि त्यानंतर आपण उत्तरापर्यंत जातो. कधी कधी प्रश्न एकाच माहितीवर आधारित 1, 2, क्वचित प्रसंगी एखाद्या परीक्षेत 3 प्रश्नही असू शकतात. तर ते माहितीचं विश्लेषण आपल्याला करता आलं पाहिजे. ओके, चला या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे, ते फक्त ह्या एका वाक्यावरून. चला पुढचा प्रश्न पाहूया. सोबतच्या आकृतीत बघा, सोबतच्या आकृतीत ABCD व E या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा दाखवलेला आहे. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून 7ही मार्गावरून एकदा आणि फक्त एकदाच चालावे लागेल अशा मार्गाची रचना करा. जेथून सुरुवात केली तिथेच शेवट व्हावा ही अपेक्षा नाही. अशा मार्गाची सुरुवात किती ठिकाणावरून करता येईल? म्हणजे पहा, साधं असं आहे की इथं थोडं अस्पष्ट दिसतंय, म्हणून इथं काढलेलं आहे आपण. पहा, ABCD आणि E ह्या वसाहती आहेत. एकदा सुरुवात केलं तर ह्या मार्गाने सुरुवात केली समजा, तर परत ह्या मार्गावर नाही आलं पाहिजे. एकाच मार्गावरून 2 वेळा प्रवास करायचा नाही, आणि 7ही मार्गावरून एकदा आपण गेलो पाहिजे. ह्यासाठी काय करायचं पहा, परीक्षेमध्ये आपल्याला सगळे तपासून पाहावे लागतील पर्याय. म्हणजे ABCDE, ABCDE, ABCD आणि E, ABCDE, ABCDE, ABCDE. बघा, ए पासून सुरुवात केली समजा आपण जायला, असं 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 आणि असं. कुठल्याही मार्गावरून आपण 2 वेळा प्रवास केलेला नाही, आणि आपण 7ही मार्गावरून प्रवास केलेला आहे. अशीच्या अशी आकृती आपण इथं काढलेली आहे. म्हणजे आपण ए वरून सुरुवात करून 7ही मार्गावरून प्रवेश करू शकतो, कोणताही मार्गाचा 2दा वापर न करता. म्हणजे ए पासून सुरुवात करू शकतो. एक मार्ग आहे, एकही नाही आणि एकही नाही हा पर्याय कट झाला. एक मार्ग तरी आहे. दुसरा मार्ग आहे का बघूया. आता ए पासून सुरुवात न करता आपण बी पासून सुरुवात करू. बघा, बी हे असं असं, हे असं 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 आणि असं. बी पासून सुरुवात करून सुद्धा आपण 7ही मार्गावरून प्रवास केलेला आहे, आणि ही आकृती तयार झालेली आहे. सी पासून पाहूया, करता येतो का प्रवास. सी नाही. आता आपल्याला एकतर इकडं जायचं म्हणलं तर डबल होईल, इकडं तर जायचं नाहीच आहे आपल्याला, त्यामुळे सी पासून प्रवास करता येत नाही. दुसऱ्या कुठल्याही मार्गाने पाहिलं तरी सी पासून प्रवास करता येत नाही असं आपल्याला लक्षात येतं. कुठली तरी एक बाजू रिकामी राहते. डी पासून पाहूया. डी नाही, इथं लॉक झालेलं आहे, आपण जाऊ शकत नाही. डी पासून दुसरीकडून जरी सुरुवात केली तरी आपण जाऊ शकत नाही. ई पासून पाहूया. नाही, हा मार्ग राहतो आहे. ई पासून पुन्हा एकदा सुरुवात करा. नाही, म्हणजे ए आणि बी हे 2च मार्ग असे आहेत. ए आणि बी ह्या 2च वसाहती अशा आहेत जिथून सुरुवात करून आपण 7ही मार्गावरून प्रवास करू शकतो. ओके, पुढे पहा. पुढचा प्रश्न 2 पर्याय क्रमांक 3 आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हा,
55 नंबरचा प्रश्न आहे. ह्या प्रश्नामध्ये थोडंसं अस्पष्ट दिसतं आहे, म्हणून या ठिकाणी सुटसुटीत अशी दुसरी आकृती काढलेली आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी काय येईल हे काढायचं आहे. इथं प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपल्याला घड्याळाच्या काट्यांप्रमाणे बाण दिसत आहेत. पहा, बाणाची टोकं दिसत आहेत. प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 टोकं आहेत. त्याचबरोबर प्रत्येक ह्याच्यामध्ये एक विशिष्ट रेष दिसते आहे. इथं मात्र 2 रेषा दिसत आहेत. इथं 2 काटे, 2 रेषा, इथं मात्र एकाच ह्याच्यात 2 रेषा दिसत आहेत. निरीक्षण करूया आपण आणि इथं काय येईल पाहूया, किंवा इथं कसं आलंय पहा. ह्या आडव्या चौकोनांमध्ये जर पाहिलं, आडव्या चौरसांमध्ये जर पाहिलं तर ह्या दिशेला दाखवलेला बाण आहे, इकडे ह्या दिशेला दाखवलेला बाण आहे, या दिशेला दाखवलेला बाण आहे. म्हणजे हा बाण इथं कायम राहतो आहे. हा आणि हा सारखा आहे. इथून इकडे जाणारा सारखा आहे. तर तो सारखा असलेला बाण जो आहे तो ह्या आकृतीत दिसत नाही. म्हणजे हा पण नाही आणि हा पण नाही. मग उरलेले जे बाण आहेत, म्हणजे हा एक आहे आणि इथून इकडे एक आहे, तर हे बाण इथे दिसत आहेत. म्हणजे हा बाण इथं आलेला आहे आणि हा जो बाण आहे तो इथं आलेला आहे. ओके, इथं सुद्धा तसंच पहा. हा बाण आणि हा बाण समान आहे. हे दोन्ही समान बाण इथं आपल्याला दिसत नाही आहेत. तर इकडे गेलेला आणि इकडे गेलेला इथे दिसतोय, इकडे गेलेला इथे दिसतोय. हे 2 बाण इथं आलेले आहेत. आता इथं सुद्धा पहा, समान कोणता आहे? हा एक आहे, हा एक आहे. हे दोन्ही गायब होतील आणि उरेल मग बघा, हा एक आहे तो आपल्याला असा येईल आणि हा जो आहे तो असा येईल. हा असा आपल्याला सरळ कोन झालेला दिसेल 2 बाणांच्या मध्ये. सरळ कोन कुठे कुठे आहे? इथं नाही. हे 2 पर्याय एकट होतील. इथं आहे सरळ आणि इथं पण सरळ आहे. मग ह्या दोन्हीपैकी कोणता? तर मग ह्या दुसऱ्या रेषांकडे पहा. तर इथं जी ही रेषा आहे, लाल रेषा दिसते तुम्हाला, मी मुद्दाम लाल दाखवलेली आहे सहज समजावं म्हणून. ही रेषा विरुद्ध बाजूला म्हणजे इथं आलेली आहे आणि ही रेषा इथं विरुद्ध बाजूला आलेली आहे. त्याचप्रमाणे इथली ही विरुद्ध रेषा इथं आलेली आहे आणि ही रेषा इथं आलेली आहे. मग ही रेषा जी आहे ती आपल्याला इथं जाईल. इथं रेषा असलेला फक्त हा पर्याय आहे आणि ही कुठे जाईल? इकडे जाईल. इथं आणि इथं रेषा असलेला 3 नंबरचा पर्याय आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सराव पाहिजे पहा. अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला अगोदरच बऱ्याच आकृत्या आपल्या हाताखालून डोळ्याखालून गेलेल्या असल्या पाहिजेत. त्याची प्रॅक्टिस असेल तर परीक्षेमध्ये ह्या गोष्टी वेगाने होतील आणि आपला वेळ वाचेल. ओके, पुढचा प्रश्न पहा. मी पाली या गावात राहतो आणि मला जवळपास राहणाऱ्या, उपचार करून घेणाऱ्या नेली, तेली आणि सेली या गावातील ग्राहकांना भेट द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्यांनी जोडलेली आहेत. द्विमार्गी म्हणजे जाण्यासाठी पण आणि येण्यासाठी पण. पाली ते नेली मार्ग 31 किलोमीटर, तेली ते पाली 20 किलोमीटर, सेली ते पाली 22 किलोमीटर. चला आपण थोडंसं लिहून घेऊया. लिहिल्यानंतर कुठलीही गोष्ट सुटसुटीत होते. पहिलं काय दिलेलं आहे? पाली ते नेली 31 किलोमीटर. तेली ते पाली 20 किलोमीटर. तेली ते पाली 20 किलोमीटर. तेली ते पाली, मी पाली सुरुवातीला घेतलेलं लिहिलेलं आहे कारण पाली खाली पाली येईल आणि सुटसुटीत होईल आणखी. सेली ते पाली 22 किलोमीटर. बघा 22 किलोमीटर आहे सेली ते पाली. पुन्हा पाली आलेलं आहे त्यामुळं सेली इकडे घेतलेलं आहे आणि पाली इकडे घेतलेलं आहे. आता पहा, नेली ते तेली 16 किलोमीटर. तेली ते सेली 18 किलोमीटर. आणि सेली ते नेली 26 किलोमीटर.
16 किलोमीटर. तर आपण आकृती काढण्याचा प्रयत्न करू की कसं काढता येईल. आकृती काढल्यानंतर आपल्याला सोपं जाईल ते. बघा, पाली हे मूळ गाव आहे. मी पाली गावात राहतो. पाली आपण मूळ गाव त्याचं म्हणूया. इथं आहे समजा पाली, आणि पालीपासून नेली 31 किलोमीटर. सर्वात जास्त अंतर आहे नेलीपर्यंतचं 31 किलोमीटर. इथं आपण नेली आहे असं मानू, आणि हे सगळं अंतर आहे 31 किलोमीटर. पुढं आहे पाली ते तेली. तेली ते पाली 20 किलोमीटर. तेली 20. आता मला सांगा, जर समजा ही पाली, ही नेली, तेली हे गाव इकडं कुठे असेल का? पाली ते तेली इकडं कुठे असेल का? इथं जर समजा असतं तेली हे गाव जर समजा इथं असतं, तर नेली ते तेली हे अंतर 31 पेक्षा जास्त भरलं असतं ना. असं आपण थोडासा विचार करू. जर इकडं कुठं असतं तर नेली ते तेली ह्याचं अंतर 31 पेक्षा जास्त भरलं असतं. 31 पेक्षा जास्त अंतर नाही, म्हणजे तेली हे अंतर इकडं कुठंतरी असेल. तेली, पाली ते तेली साधारण 20 किलोमीटर. ओके. पाली ते सेली 22 किलोमीटर. पुन्हा तसंच आहे, पाली ते सेली 22 आहे. सेली पालीच्या इकडं तर नसेल. इकडं जर असतं तर नेली ते सेली हे अंतर 31 पेक्षा जास्त भरलं असतं, आणि ते नाही आहे. त्याच्यामुळे आपण पाली ते सेली 22 काढण्यासाठी इकडेच कुठेतरी असेल 22. 22. आता काही जणांना असंही वाटेल की 22 मी इकडं का नाही घेतलं. 22 जर ह्याच्यावर घेतलं असतं तर नेली ते सेली 9 किलोमीटर राहिलं असतं. कारण 22 जर इथं गेलं तर हे उरलेलं 9च राहिलं असतं ना. तर ते ह्या मार्गावर पण कुठं नाही आहे, त्यामुळे मग इथंच घेणं योग्य आहे. इथं कोण आहे? सेली. सेली. ओके. तेली ते नेली 16 किलोमीटर. आता बघा, तेली ते नेली हे अंतर किती आहे? 16 आहे. तेली ते सेली 18 किलोमीटर. म्हणजे तेली ते सेली हे अंतर आहे 18 किलोमीटर. तेली ते सेली 18 किलोमीटर. नेली ते सेली 16 किलोमीटर. नेली ते सेली 16 किलोमीटर. ही आकृती बऱ्यापैकी पटण्यासारखी आहे अंतरांचा विचार करता. मग आपल्याला विचारलंय की सर्व ग्राहकांना भेटी देऊन पालीला परतण्यासाठी मला कापावं लागलेलं किमान अंतर, किमान म्हणजे कमीत कमी, इथून निघायचं आहे आणि परत इथं यायचं आहे. आणि गावं किती आहेत? 1 2 3 4. कुठून गेल्यानंतर सोपं पडेल. तर सरळ सरळ आहे. इथून गेला, इथून गेला, इथून गेला आणि इथं आला. तर हे अंतर आपल्याला सर्वात कमी पडत आहे असं दिसतंय. बघ किती होतं हे अंतर? 22, 16, सेली ते नेली. हां, हे अंतर 26 आहे. सेली ते नेली 26 किलोमीटर. नेली ते सेली 26 किलोमीटर आहे हे. ओके. तर 22, 26, 16 आणि 20. सहा 12 18. चौऱ्याऐंशी किलोमीटरचं अंतर होतं आहे. आणि हे सर्वात कमीत कमी अंतर आहे चारही गावांना भेटी देऊन परतण्यासाठी. ओके, समजलं असेल. नसेल तर व्हिडिओ परत घेऊन पहा. ओके, पुढचा प्रश्न पाहूया आपण. ओके, हां, एक्सच्या ज्या किमतींसाठी
एक्स वर्ग भागिले 4 अधिक एक्स भागिले 2 वजा 4 या राशीचे मूल्य 0 ते 4 या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे ती निवडा. ओके. ही जी राशी दिलेली आहे हिची किंमत किंवा त्याचं उत्तर हे 0 ते 4 दरम्यानची नैसर्गिक संख्या आली पाहिजे. 0 ते 4 दरम्यान नैसर्गिक संख्या किती आहेत? 1, 2 आणि 3. बरोबर. नैसर्गिक संख्या म्हणजे ज्या संख्येच्या आधारे आपण वस्तू मोजतो त्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. मग त्या आहेत 1, 2, 3. 0 आणि 4च्या दरम्यान म्हटलेले, त्यामुळे 0 पण नाही आणि 4 पण. ओके. 1, 2, 3 ह्यापैकी उत्तर आलं पाहिजे. चला, एक्सची किंमत आपण 3, 4, 5, 6 ह्यापैकी टाकून पाहूया. सुरुवातीला आपण 3 पाहूया टाकून. एक्स वर्ग भागिले 4 अधिक एक्स भागिले 2 वजा 4. ह्याच्यामध्ये एक्सची किंमत 3 टाकली तर 3चा वर्ग भागिले 4 अधिक 3 भागिले 2 वजा 4. 3चा वर्ग होईल 9/4 अधिक 3/2 वजा 4/1 बरोबर. चला, 6 येईल 4, वरती येईल 9 अधिक 3 दुने 6 वजा 4 चौक 16 बरोबर 15 वजा 16 भागिले 4 बरोबर वजा 1/4. ही नक्कीच नैसर्गिक संख्या आलेली नाही, त्यामुळे पहिला पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 2, एक्सची किंमत 4 घेऊन पाहूया. एक्सचा वर्ग म्हणजे 4चा वर्ग भागिले 4 अधिक 4/2 वजा 4 बरोबर पहा 16/4 अधिक 4/2 वजा 4. 16/4 म्हणजेच 4 अधिक 4 भागिले 2 2 वजा 4 बरोबर 4 आणि 2 6 वजा 4 बरोबर 2. 2 ही निश्चितपणे नैसर्गिक संख्या आहे आणि ती 0 ते 4च्या दरम्यानची आहे. त्यामुळे आपल्याला अपेक्षित संख्या मिळाल्याने एक्सची किंमत 4 आहे हे निश्चित होतं, म्हणून हे उत्तर लिहायला हरकत नाही. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे पहा, 60 नंबरचा प्रश्न आहे. घाई असल्याने आसिफा आणि अजिता उतरण्यासाठी असलेल्या सतत सरकत्या जिन्यावरून उतरत आहेत. जमिनीवर पोचण्यासाठी आसिफा व अजिता अनुक्रमे 40 आणि 60 पायऱ्या उतरतात. ज्या वेळात अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्याच वेळात आसिफा 1 पायरी उतरते. जिना सरकत नसेल तर प्रत्येकीला उतराव्या लागणाऱ्या एकूण पायऱ्यांची संख्या निवडा. आता पहा, ह्यामध्ये दोघीजणी पायऱ्या उतरतात, पण एक मुलगी फास्ट आहे आणि एक स्लो आहे. जी फास्ट आहे तिचा वेग स्लो असलेल्या मुलीपेक्षा तिप्पट जास्त आहे. ती 3 पायऱ्या उतरते तेव्हा दुसरी 1 पायरी उतरते. कोणाचा वेग जास्त आहे पहा, आसिफा 40 पायऱ्या आणि अजिता 60 पायऱ्या उतरते आहे. अजिता 3 पायऱ्या उतरते तेवढ्या वेळात आसिफा 1 पायरी उतरते, म्हणजे फास्ट अजिता आहे. बघा इथं अजिता आणि आसिफा. वेग आहे 3:1, म्हणजे ही 3 पायऱ्या उतरते त्यावेळी ही 1 पायरी उतरते. आपण असं मानू की अजिता 60 पायऱ्या ज्यावेळी उतरते त्यावेळी आसिफा 20 पायऱ्या उतरते. आणि आपण दिलेलं नसलं तरी 1 मिनिटामध्ये ही 60 पायऱ्या उतरते आणि तेवढ्याच 1 मिनिटामध्ये ही 20 पायऱ्या उतरत असेल असं आपल्याला त्यांच्या वेगावरून ठरवता येऊ शकतं. 20 पायऱ्या प्रति मिनिट ही 60 पायऱ्या आणि ही 20 पायऱ्या प्रति मिनिट उतरते असं आपण गृहीत धरू, कारण वेग तिप्पट आहे हिचा आणि हिचा 1/3 आहे. आता होतंय काय पहा, की ही स्वतःच्या पायाने 60 पायऱ्या उतरते 1 मिनिटामध्ये आणि तेवढ्याच 1 मिनिटामध्ये जिना तिला पुढे ढकलतो आहे. जिना 1 मिनिटामध्ये किंवा ठराविक कोणत्याही कालावधीमध्ये
त्याच्यावरती कुणीही असेल तरी त्याला तेवढंच पुढं ढकलणार आहे. म्हणजे ही वेगवान असली तरी जिना एका मिनिटामध्ये तेवढाच पुढं सरकणार आहे, आणि ही स्लो असली तरीही जिना एका मिनिटामध्ये तेवढाच पुढं सरकणार आहे. ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची समजून घ्यावी लागेल आपल्याला. मग आता आपण एक समीकरण तयार करू की हिने 60 पायऱ्या उतरलेल्या आहेत एका मिनिटामध्ये, त्याच एका मिनिटामध्ये जिन्याने काहीतरी पायऱ्यांची मदत केलेली आहे आणि तेवढ्या मिळून पायऱ्या त्या जिन्याला असणार आहेत, तेव्हा तर तिचा जिना उतरून पूर्ण झालेला आहे आणि ती जमिनीवर पोचलेली आहे. म्हणजे पहा, एका मिनिटामध्ये तिनं स्वतःच्या पायाने उतरलेल्या 60 पायऱ्या अधिक जिन्याने तिला केलेली मदत, त्या एका मिनिटामध्ये तिला पुढं सरकण्यासाठी जिन्याने केलेली मदत, ह्याची बेरीज जेवढी होईल तेवढ्या जिन्याला पायऱ्या असतील. कारण आपल्याला प्रश्न असा विचारला आहे, पहा, जिना सरकत नसेल तर प्रत्येकीला उतराव्या लागणाऱ्या एकूण पायऱ्यांची संख्या निवडा. सरकत नसेल तर निश्चितपणे 60 पायऱ्यांपेक्षा जास्त पायऱ्या ह्या अजिताला सुद्धा उतराव्या लागतील, कारण स्वतःच्या पायाने 60 पायऱ्या उतरली आणि तिला जिन्याने काहीतरी पायऱ्यांची मदत केलेली आहे. मग समीकरण असं आपल्याला म्हणता येईल की जिन्याच्या एकूण पायऱ्या बरोबर हिने उतरलेल्या 60 पायऱ्या अधिक जिन्याच्या एका मिनिटातील काहीतरी पायऱ्या. आपण असं मानू की जिना जो आहे तो एका मिनिटामध्ये x पायऱ्या एवढे पुढं सरकतो, एवढा पुढं सरकतो. पहा, जिना बरोबर x पायऱ्या प्रति मिनिट. आता जिन्याच्या एवढ्या पायऱ्या आहेत असं मानू, अजिताच्या स्वतःच्या पायाने उतरलेल्या 60 पायऱ्या अधिक जिन्याने तिला केलेली मदत एका मिनिटामध्ये. आता इकडं काय होतंय, आसिफा बघा, आसिफा ही 60 पायऱ्या उतरेपर्यंत ही तिच्या वेगानुसार 20च पायऱ्या उतरू शकणार आहे ना, पण प्रत्यक्षामध्ये ती 40 पायऱ्या उतरून जिना पार करून गेलेली आहे. ह्याचा अर्थ 20 पायऱ्या अधिक 20 पायऱ्या. का बरं 20 पायऱ्या अधिक 20 पायऱ्या? कारण दिलंय गणितामध्ये ती 40 पायऱ्या उतरून पुढे गेलेली आहे. मग जिन्याने तिला किती मदत केली, तर हिला जेवढी केली त्याच्या दुप्पट मदत केली, कारण ही 60 पायऱ्या उतरेपर्यंत ही 20च पायऱ्या उतरू शकते तिच्या वेगानुसार. असं तिनं 2 वेळा केलेलं आहे. म्हणजेच x पायऱ्या एवढी मदत जिन्यानं हिला 2 वेळा केलेली असेल, म्हणजेच 2x मदत केलेली असेल तिला. हे आपलं समीकरण होतं. मग पहा कसं होईल हे, 60 पायऱ्या अधिक x पायऱ्या बरोबर 20 आणि 20 40 पायऱ्या अधिक 2x पायऱ्या. ह्या जिन्याच्या पायऱ्या आहेत, जिन्याने केलेली मदत आहे. मग 60 पायऱ्या वजा 40 पायऱ्या बरोबर 2x पायऱ्या वजा x पायऱ्या. ह्या 2x पायऱ्यामधून ह्या x पायऱ्या इकडं वजा होतील. म्हणजे काय आलं, 20 पायऱ्या बरोबर 2x पायऱ्या वजा x पायऱ्या बरोबर x पायऱ्या. x पायऱ्या बरोबर 20 पायऱ्या. आपण x पायऱ्या कशासाठी मानल्या होत्या, एका मिनिटामध्ये जिना किती पुढं सरकतो त्या म्हणजे x पायऱ्या मानल्या होत्या. म्हणजे जिन्याला किती पायऱ्या असतील बघा, ही x पायऱ्या, x ची किंमत ह्याच्यात टाका किंवा ह्याच्यामध्ये टाका, तुम्हाला 80 पायऱ्या हे उत्तर येईल. 60 पायऱ्या अधिक 20 पायऱ्या किंवा 20 पायऱ्या अधिक 2x पायऱ्या, म्हणजे 20 आणि 20 40 आणि हे 40 80 पायऱ्या जिन्याला असतील. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं. पर्याय क्रमांक 2. समजा आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. आणखी जर गणित समजलेलं असेल तर पहा कसं करता येईल. हे सगळं खोडूया आपण. फास्ट चालणारी किंवा फास्ट पायऱ्या उतरणारी ही अजिता 60 पायऱ्या उतरते आहे, शिवाय तिला जिना मदत करतो आहे उतरण्यासाठी, आणि मग तिचा जिना उतरून ती जमिनीवर पोहोचते आहे. ह्याचा अर्थ जिन्याला 60 पेक्षा जास्त पायऱ्या असतील हे निश्चित आहे. म्हणजे हे 2 पर्याय कट होतील, एकतर 100 पायऱ्या किंवा 80 पायऱ्या. बघा, हा जिना आहे असं समजा, ही जी अजिता आहे फास्ट चालणारी ही 60 पायऱ्या उतरलेली आहे, 60 पायऱ्या अधिक जिन्याने तिला काहीतरी मदत केलेली आहे, जिना बरोबर एकूण पायऱ्या बरोबर. आता ही ज्यावेळी 60 पायऱ्या उतरते त्यावेळी ही जी आसिफा आहे, ही अजिता
समजण्याचा भाग आहे पहा, म्हणजे वेगात आपल्याला कमीत कमी वेळात हे उदाहरण कसं सोडवता येईल. अजिता 60 पायऱ्या उतरते, शिवाय तिला जिना मदत करतो आणि ती जमिनीवर पोचते. अशी पहा, ही 60 पायऱ्या उतरेपर्यंत ही 20च पायऱ्या उतरणार. आणि विशेष म्हणजे 60 पायऱ्या उतरताना जिना हिला जेवढी मदत करतोय तेवढी हिला 20 पायऱ्या उतरेपर्यंतच मदत करणार आहे, अधिक जिना. का बरं असं? कारण ही 60 पायऱ्या जेवढ्या वेळात उतरते तेवढ्याच वेळात ही 20 पायऱ्या उतरू शकते. तिप्पट वेग आहे ना हिचा. पण वेळ दोघींना समानच लागणार आहे. हिला 60 पायऱ्या उतरण्यासाठी जेवढा, तेवढाच हिला 20 पायऱ्या उतरण्यासाठी. मग जिना किती पुढे सरकणार आहे? ते ह्या समान वेळेवर समानच पुढे सरकणार आहे तो. म्हणजे जेवढं जिन्याने हिला 60 पायऱ्या उतरताना मदत केली तेवढीच मदत हिला 20 पायऱ्या उतरताना मदत करणार आहे जिना. हे लक्षात घ्या. मग ही 20 पायऱ्या उतरते, 39 पायऱ्या उतरते, म्हणजे असाच एक टप्पा पुन्हा एकदा ही करते. 20 पायऱ्या अधिक जिना. हे दोन्हीही उत्तर आपल्याला समान आली पाहिजेत. बघा, मग जर समजा जिन्याला 100 पायऱ्या आहेत असं गृहीत धरलं तर अशी अजिताला 60 पायऱ्या स्वतःच्या पायानं आणि 40 पायऱ्यांची मदत झालेली आहे. जर 100 पायऱ्या असं गृहीत धरलं तर बघा, 60 अधिक 40 बरोबर 100. एवढ्याच वेळात हिला 20 अधिक 40 बरोबर 60 आणि इथं 20 अधिक 40 बरोबर 60. इथं 100 येतं आणि ते 120 येते. 60 आणि 60. जिन्याला पायऱ्या वेगवेगळ्या असू शकत नाही कारण जिना तर एकच आहे. त्यामुळे पहिला पर्याय आपला येऊ शकत नाही. दुसरा पर्याय घेऊया आपण. पहा, जर समजा 80 पायऱ्या जिन्याला आहेत असं गृहीत धरलं तर स्वतःच्या पायाने 60 पायऱ्या उतरते आहे, अधिक 20 पायऱ्या जिन्याची मदत होत असेल आणि इथं 20 पायऱ्या इथं ही आसिफा ज्यावेळी उतरते त्यावेळी हिला तेवढ्याच वेळामध्ये 20 बरोबर 40, इथं ही 40 पायऱ्या उतरते आणि इथं दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 पायऱ्या स्वतःच्या अधिक 20 पायऱ्या जिन्याच्या 40. इथं मात्र हे 40 आणि हे 40 बरोबर 80 येते आणि इथं 60 अधिक 20 बरोबर 80 येते. म्हणजे आपण घेतलेला 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. अशाही प्रकारे हे सोडवता येईल, पण समजलं असेल तर. आणि हे कधी समजणार आहे? ज्यावेळी अशा प्रकारचे उदाहरणं आपण अगोदरच सोडवलेले असतील त्यावेळी मग परीक्षेमध्ये तिथल्या मर्यादित वेळामध्ये आपल्याला हे उदाहरण एकदा वाचून समजू शकतं. त्यामुळे आपल्याला सराव अधिक करणं गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढे दिलेल्या अभिव्यक्ती अभ्यासून अपरिचित भाषेची संरचना ओळखा. त्यासाठी 2 गृहीतके वापरा. नियमाला अपवाद नाही आणि फक्त दिलेल्या अभिव्यक्तीतून साधित नियम लागू पडतात. ओके, बघूया काय आहे. कोड लँग्वेज आहे, सांकेतिक भाषा. आणि इथं पोनायोट मीन्स सी इट्स एव्हरीथिंग. सुयोट मीन्स यू विल इट. ओके, हे मीन्स हे. ओके, सू मीन्स आर यू इटिंग ए लिटल. हे बघा, हे असं आहे. विल सी इट अ लॉट हे या भाषेत व्यक्त करणारा पर्याय निवडा. आता जर आपण डायरेक्ट प्रश्नाकडे पाहिलं, समजा याच्यामध्ये कोड शब्द याला इकडे काय लागू पडतात हे थोडंसं पाहून नंतर आपण प्रश्नाकडे जर पाहिलं तर विल सी इट अ लॉट असे आपल्याला 3 भाग पाडता येतील. विलसाठी काय आहे? विल कुठे आहे? इथे आहे बघा. विलसाठी प्रश्नचिन्ह आहे, इथं लिहू आपण. सी कुठे दिसते आपल्याला? हां, सी इथं आहे. तर यासाठी पो आहे. पो आहे. आणि इट अ लॉट, इथं इटिंग अ लॉट आहे और अ लिटल आहे. इटिंग अ लॉट. मग इथं काय? लेयोट किंवा योटले. लेयोट किंवा योटले. आता लेयोट की योटले? कारण इथं बघा योटले पण आहे पर्याय आणि लेआउट पण आहे. तर मग ह्या दोन्हीपैकी काय निवडायचं आहे? तर त्यासाठी आपल्याला वरती ह्याची मदत घेता येईल बघा. ज्यावेळी इट्स एव्हरीथिंग असतं त्यावेळी नायोट असतं आणि
ईट नथिंग असतं त्यावेळी योट ना असतं. यावरून आपल्या लक्षात येतं की ज्यावेळी सकारात्मक वाक्य असतं त्यावेळी ना हे अगोदर येते आणि ज्यावेळी नथिंग म्हणजे नकारात्मक वाक्य असतं त्यावेळी ना हे नंतर येते. आता आपल्या ह्याच्यामध्ये ईट अ लॉट म्हणजे सकारात्मक वाक्य बघा, आणि ह्याच्यामध्ये आर यू इटिंग अ लॉट ऑर अ लिटल म्हणजे इटिंग अ लॉट हे सकारात्मक आहे आणि अ लिटल हे नकारात्मक आहे. म्हणजे इथं आपल्याला सकारात्मक वाक्य घेण्यासाठी योटलेपेक्षा लेयोट घेणं जास्त योग्य आहे. मग लेयोट कुठं आहे बघा, लेयोट येतं आहे इथं आहे, म्हणजे हे दोन पर्याय आपल्याला कट करता येतील. आता ह्या दोनपैकी इथं पो आहे प्रश्नचिन्ह आहे, पो आहे प्रश्नचिन्ह आहे, ह्याचा क्रम ठरवणं हे आपल्याला कौशल्यानं पाहावे लागेल. तर त्याचा क्रम ठरवण्यासाठी वरती पहा, इथं ज्यावेळी तुम्हाला सी दिसतंय आणि इथं तुम्हाला सी दिसतंय तर पो आहे. तर ज्यावेळी प्रश्नचिन्ह असतं इथं यू आहे इथं यू आहे म्हणजे सर्वनाम आहे आणि इथं सी हे सर्वनाम आहे बघा. तर ज्यावेळी प्रश्नचिन्ह असतं त्यावेळी सर्वनामचं यू साठी काय आहे बघा, यू साठी सू आहे. हां, ज्यावेळी प्रश्नचिन्ह असतं त्यावेळी सर्वनाम हे शेवटी घेतलेलं आहे सांकेतिक भाषेत, आणि हेच यू ज्यावेळी इथं येतं त्यावेळी प्रश्नचिन्ह नाही आहे म्हटल्यावर ते सू हे जिथं आहे तिथंच घेतलेलं आहे, म्हणजे सर्वनामाच्या ठिकाणी सर्वनाम घेतलेलं आहे. आता आपल्या ह्याच्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे म्हणजे हा प्रश्न आहे, विल सी इट अ लॉट. त्यामुळे हे जे सी आहे, सी साठी वापरले जाणारे जे सर्वनाम आहे पो, ते निश्चितपणे कुठे येणार आहे, शेवटी येणार आहे पो. म्हणून हा पर्याय आपल्याला घ्यावा लागतो. तर 2 नंबर पर्याय याचं उत्तर येईल. आणि प्रश्नचिन्हाच्या बाबतीत जर पाहाल, प्रश्नचिन्ह कशासाठी आहे, विलसाठी आहे. तर इथं सुद्धा बघा, विल जिथं आहे तिथंच प्रश्नचिन्ह घेतलेलं आहे, इथं विल आहे तिथंच प्रश्नचिन्ह घेतलेलं आहे, अर्थातच इथं विल आहे तिथं प्रश्नचिन्ह येणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा सर्व अर्थानं आपल्याला निवडणे योग्य ठरतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. नुकत्याच पार पडलेल्या सरपंचासाठीच्या निवडणुकीत 4 उमेदवारांना एकूण 972 मते मिळाली. उमेदवार किती आहेत, 4. जिंकलेल्या व्यक्तीला मिळालेली मते त्यांच्या विरोधकांपेक्षा अनुक्रमे 52, 78, 102 अधिक आहेत. दिलेल्या माहितीच्या संदर्भात सत्य विधान निवडा. ठीक आहे, आता आपण सोडवून पाहूया, समीकरण बनवून पाहूया आणि मग 4 पैकी एखादा कोणता निष्कर्ष मॅच होतो आहे ते पाहूया. तर असं समजू की जो जिंकलेला आहे त्याला एक्स मते पडलेली आहे बघा. आणि इतर बघा किती जास्त आहेत, अनुक्रमे तिघांना, उरलेल्या तिघांना बघा त्याच्यापेक्षा ह्याला 52 मते कमी, ह्याला 78 कमी आणि ह्याला 102 कमी. अधिक आहेत म्हणजे त्याला अधिक आहेत म्हणजे यांना कमी आहेत ना, 3 उमेदवारांना. मग बघा, पहिल्या उमेदवाराला असतील एक्स वजा 52, दुसऱ्याला असतील एक्स वजा 78 आणि तिसऱ्याला असतील एक्स वजा 102. समीकरण आपल्याला बनवता येईल की चार उमेदवारांना मिळून 972 मते मिळाली. मग या चारींची बेरीज 972 येईल असं समीकरण आपण मांडूया. जसं की पहा, एक्स याची मते जिंकलेल्याची अधिक एक्स वजा 52 अधिक एक्स वजा 78 अधिक एक्स वजा 102 बरोबर 972. किती एक्स आहेत पहा, 1 2 3 आणि 4 एक्स. आता इथं वजाच येणार कारण हे वजा हे वजा हे वजा. 52 78 आणि 102. 52 आणि 78 हे जर मोजले आपण तर 130 होतात. 130 आणि 102 म्हणजे 230 आणि 2 232 होतात बरोबर 972. मग आता 4x बरोबर 972 अधिक हे वजा इकडे आल्यावर अधिक होणार
232. 4x बरोबर 4, 10, 12, 1204. तर मग x बरोबर काय होणार 1204 भागिले 4 बरोबर x बरोबर 4 त्रिक 12, 4 1 4, 301. x बरोबर 301. x कशासाठी मानलं होतं जिंकलेला उमेदवार. x मते म्हणजेच किती मते 301 मते. हां मग आता कोणताही निष्कर्ष काढण्यास संबंधाने सामग्री अपुरी आहे असं काय नाही, सामग्री पुरेशी आहे, आपण निष्कर्ष काढलेले आहेत. जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मते जादा पडली, जिंकलेल्या उमेदवाराला सगळी मिळून 132 मते जादा पडली हा पण निष्कर्ष नाही. एका उमेदवाराला 200 मते मिळाली, कुठल्या उमेदवाराला 200 मते मिळाली असं म्हणू शकत नाही आपण, पण जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली, जिंकलेल्या उमेदवाराला 301 मते मिळाली हा एक पर्याय बरोबर असल्यामुळे बाकीचे पर्याय पडताळून पाहण्याची आवश्यकता नाही. चला पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया. सतेजा तिच्या 4 नातवंडांना घेऊन गाडी रपेटीला गेली आणि त्यांनी 6 चौकांना भेट दिली. यातील प्रत्येकाला तिने रपेटी दरम्यान वापरलेल्या रस्त्याचे नकाशे रेखाटायला सांगितले. तेव्हा त्यांनी पुढील नकाशे तयार केले. मात्र चौकांची सापेक्ष स्थाने नेमकेपणाने दाखवली नव्हती. जर यातील फक्त 3 नकाशे योग्य असतील तर यातील अयोग्य जोडण्या दाखवणारा नकाशा निवडा. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये ज्यावेळी 3 आकृत्यांमध्ये काहीतरी सारखं असेल, चौथ्या आकृतीमध्ये वेगळा असेल, तर मग सरळ प्रश्नामध्ये जास्त डोकं न घालता 4 आकृत्या पाहिल्या, 3 मध्ये समान काहीतरी तत्व असेल, चौथ्यात नसेल. आपण पाहूया ह्याच्यामध्ये ही आकृती वेगळी ठरते असं निरीक्षणानंतर जाणवते. पहा काय वेगळं आहे तर हे जे स्पॉट दिलेले आहेत ही चौकांची स्थानं आहेत आणि त्याच्यामधले रस्ते जर मोजले आपण तर इथं पहा किती रस्ते भरतात 1 2 3 4 कडेवरचे 4 आणि मधले 5 6 7 8 आणि 9. बघा इथं 9 रस्ते भेटतात. इथं मोजले आपण पहा 1 2 3 4 5 इकडेचे आहेत 6 7 आणि 8. इथं 8 रस्ते भेटतात. इथं पाहूया आपण 1 2 3 4 5 6 7 आणि 8 इथंही 8 भेटतात. इथं 1 2 3 4 5 6 7 आणि 8 भेटतात. तर याच ठिकाणी फक्त चौकांच्या मधले जे रस्ते दाखवलेले आहेत त्यांची संख्या 9 भेटते आहे. त्यामुळे हा पर्याय वेगळा आहे, उत्तर म्हणून आपण तो निवडू शकतो. चला पुढे पहा. 2 समद्विभुज समलंब चौकोनी आकाराचे डेस्क जोडून सुसम षटकोनी पृष्ठाचे टेबल करून त्याभोवती 6 विद्यार्थी गट चर्चेसाठी बसले आहेत. हे पहा हे हा एक चौकोन झाला आणि तशाच प्रकारचा जर दुसरा चौकोन आपण तयार केला तर तो असा होईल आणि हा अशा प्रकारे षटकोन तयार होईल. आणि षटकोन म्हटलं की त्याला 6 बाजू आहेत. पहा 1 2 3 4 5 आणि 6 ह्याला बाजू म्हणतात. हे जे आहेत ते कोन आहेत. आपल्याला बाजूंवरती बसवायचं आहे. बघूया प्रत्येकजण टेबलच्या फक्त एकेका बाजूला बसला आहे, एकेका बाजूवरती बसलेला आहे. बाजूवरती बसवायचं आहे. कामिला ही आर्या व पिनाकच्या दरम्यान बसली आहे. कामिला ही आर्या व पिनाकच्या दरम्यान बसलेली आहे. समजा कामिला ही आर्या आणि पिनाक यांच्या दरम्यान बसलेली आहे असं आपण जर लिहिलं तर शेवटचं वाक्य जे आहे आर्या कामिलाच्या शेजारी बसलेली नाही, आर्या कामिलाच्या शेजारी बसलेली नाही ह्या वाक्याच्या कुठेतरी विरोधी रचना आपली होते. त्यामुळे मग ही रचना आपल्याला करता येणार नाही. मग पुढचं वाक्य पाहूया आपण काय आहे. बंकू इनीच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. चला इथं बंकूला बसू आपण. इनीच्या डावीकडून दुसरा. आता इनी इथं असेल तेव्हा तिचं तोंड इकडं असेल
केंद्रस्थानी तोंड आहेत सगळ्यांची. इकडं तोंड केल्यानंतर तिची डावी बाजू इकडे येईल आणि डाव्या बाजूला बंकू दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. म्हणजे हे पहिलं स्थान आणि हे दुसरं स्थान. म्हणजे बघा हे वाक्य, बंकू इनीच्या डावीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. पुढचं वाक्य, नानू हा पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी बसला आहे. नानू पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी. बघा इथं समजा नानूला बसवलं तर पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी. इथं पिनाक असेल, नानू पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी. पिनाकच्या उजवीकडून दुसऱ्या स्थानी कोण आहे? नानू आहे. म्हणजे इथं नानू आणि इथं पिनाक येईल. आता पुढे पहा, आर्या कामिलाच्या शेजारी बसलेलं नाही. मग आता आर्या आणि कामिला इथं बसवू शकतो आपण. आर्या कामिला. मग आता विचारलंय काय, आर्याच्या समोरच्या बाजूला बसलेली व्यक्ती दर्शवणारा पर्याय निवडा. आर्याच्या समोरच्या बाजूला कोण बसलेली व्यक्ती आहे? कामिला. कामिला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आता या ठिकाणी पहिलं जर वाक्य आपण पाहिलं की कामिला ही आर्या व पिनाक यांच्या दरम्यान बसली आहे. कामिला ही आर्या आणि पिनाक यांच्या दरम्यान बसलेली आहे. तर पहा हे वाक्य क्रॉस जात आहे की काय, किंवा ह्याच्या विरोधी आपली रचना झाली की काय असं वाटू शकतं. पण ज्यावेळी गोल असतं ना, गोल, त्यावेळी दरम्यान म्हणजे नेमकं मध्येच असं नाही, म्हणजे लगेच लागू नये असंही नाही. दरम्यान म्हणजे काय बघा, कामिला आर्या व पिनाकच्या दरम्यान. आर्याकडून निघाल्यानंतर पिनाककडे जाताना मध्ये कामिला लागते आहे. पिनाककडून येताना आर्याकडे मध्ये कामिला लागते आहे. म्हणजे ती इकडून गेल्यानंतर दरम्यान आहे असं निश्चितपणे म्हणू शकतो आपण. त्यामुळे ते विरोधी रचना वगैरे काय झालेली नाही. किंवा फार इथंही का आर्या येऊ शकते आणि इथंही कामिला येऊ शकते. असं जरी केलं तरी आपल्या उत्तरात बदल होत नाही की आर्याच्या समोरच्या बाजूला कोण आहे? कामिला. हा, आणि त्या शेजारी बसलेल्या नाही. आणि कामिला ही आर्या व पिनाकच्या दरम्यान बसलेली आहे. कामिला ही आर्या आणि पिनाक यांच्या दरम्यान. बघा आर्याकडून निघाल्यानंतर पिनाककडे येताना कामिला बसलेली दिसते आपल्याला. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. जर $A चा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे. आता आपण समजा हे रचना मांडायची आहे, कोणत्या चिन्हासाठी कोणतं नातं दर्शवलेलं आहे, तर ते पहा असं करता येईल आपल्याला. याचा अर्थ ए हा बी चा भाऊ आहे. पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा भाऊ आहे, म्हणजे $. हे काय आहे बघा, ह्या चिन्हाचा अर्थ असा आहे बायको. हॅशचा अर्थ ए ही बी ची मुलगी आहे. स्टारचा अर्थ वडील. तर WTQ ही भावंडे असल्याचे दर्शवणारी नाते साखळी ओळखा. बघा WT आणि Q ही भावंडे असली पाहिजेत आणि ते कुठल्या ह्याच्यात दिसत आहे. आता आपण ह्याच्यावरतीच लक्ष जर केंद्रित केलं, WT आणि Q ह्याच्यामध्ये आपल्याला W आणि T च्या मध्ये स्टार हे चिन्ह दिसतंय. आणि स्टार कशासाठी आहे? वडील. म्हणजे W हे T चे वडील आहेत. वडील असते तर ते भावंड होऊ शकणार नाहीत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. WTQ इकडं पहा, W आणि Q ह्याच्यामध्ये काय हे चिन्ह आहे, ह्याचा अर्थ भाऊ, हे ठीक आहे. WT भाऊ आहे, हरकत नाही. पण T आणि Q आणि T ह्याच्यामध्ये स्टारचं चिन्ह आहे, पुन्हा वडील. म्हणजे T आणि Q हे वडील असू शकत नाहीत. T हा Qचा किंवा Q हा Tचा वडील असू शकत नाही, म्हणून ते चुकीचं आहे. इथं पहा WTQ कुठं आहे? Q आणि T मध्ये भाऊ आहे, ठीक आहे. T आणि U ह्याच्यामध्ये स्टार आहे, मुलगी पण ठीक आहे. इथं पहा
ह्याच्यावर विचार करू. क्यू आणि टी ह्याच्यामध्ये काय आहेत, भाऊ आहे, डॉलर आहे, म्हणजे हे होऊ शकतं, हे होऊ शकतं. टी आणि डब्ल्यू ह्याच्यामध्ये हॅश आहे, हॅश म्हणजे मुलगी आहे, तर टी ही मुलगी आहे डब्ल्यूची, असं होऊ शकत नाही. त्यामुळं हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे. ह्याच्यावर विचार केला आपण तरी सुद्धा ते भावंड असलेल्याचे निश्चितपणे दिसणार आहे. जसं की पहा, पी आणि क्यू ह्याच्यामध्ये पी ही बायको आहे क्यूची, हे दिसतं आहे. क्यू डॉलर टी म्हणजे क्यू हा टीचा भाऊ आहे, क्यू हा टीचा भाऊ आहे, इथे दिसतंय. टी आणि यू ह्याच्यामध्ये हॅश आहे, म्हणजे टी ही मुलगी आहे यूची, आणि स्टार म्हणजे वडील, यू हे वडील आहेत डब्ल्यूचे. ह्या अर्थानं ते भावंड होत आहेत. आपण तपासून पाहू शकता. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. 3 विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिलेले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. विधान: सर्व बी हे एक्स आहेत, सर्व एक्स हे जी आहेत, काही जी हे टी आहेत. आता ह्याची आकृती आपण काढूया. सर्व बी हे एक्स आहेत. समजा हे जर बी, समजा सर्व बी हे एक्स आहेत, हे जर बी आहे असं मानलं, हे जर बी आहेत, तर एक्स कसे येतील, अशा प्रकारे एक्स येऊ शकतात. हे सगळे मिळून मोठे काय आहेत, एक्स आहेत. सर्व बी हे एक्स आहेत ना, कारण एक्समध्येच बी आहेत, म्हणजे सर्व बी हे एक्स आहेत. सर्व एक्स हे जी आहेत, सर्वच्या सर्व एक्स जे आहेत ते काय आहेत, जी आहेत. हे मोठं जी असू शकतं. काही जी हे टी आहेत. बघा, काही जी हे टी आहेत, म्हणजे आता काही जी म्हणलं तर आपण असंही काढू शकतो, हे टी आहेत. काही जी म्हणलं तर बघा हे असंही काढू शकतो, हे टी असू शकतं, आणि हे तिन्हीमध्ये येईल असंही टी काढू शकतो. बघूया आपण. सदा सर्व काळ सत्य ठरेल असं विधान बघू. तर पहिलं विधान काय आहे, काही बी, जे निष्कर्ष काय आहेत, काही बी हे टी आहेत, काही बी हे टी आहेत असं इथं आपण म्हणू शकतो, पण इथं म्हणू शकत नाही, इथं म्हणू शकत नाही. त्यामुळे हे सदा सर्व काळ खरं ठरत नाही. काही टी हे एक्स आहेत, काही टी हे एक्स आहेत. बघा, इथं आपण म्हणू शकतो, इथं म्हणू शकतो काही टी हे एक्स आहेत, काही टी हे एक्स आहेत, पण इथं म्हणू शकत नाही की काही टी हे एक्स आहेत. त्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे. सर्व बी हे जी आहेत, सर्व बी हे जी आहेत, हे आपण कसंही कुठेही तपासलं तरी म्हणू शकतो. आपण सर्व बी हे जी आहेत हे म्हणू शकतो. काही टी हे जी आहेत, काही टी हे जी आहेत, हे आपण कोणत्याही ठिकाणी म्हणू शकतो ह्यातल्या. त्यामुळे हे सुद्धा खरं आहे. म्हणजे क आणि ड हे बरोबर आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. एका संग्रहालयात, मत्स्य संग्रहालयात काही मासे आहेत, त्यातील 8 ठिपकेवाले तर 13 पट्टेवाले आहेत. संग्रहालयातील 5 सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठिपकेवाले आहेत. 7 गुलाबी माशांपैकी प्रत्येकावर एकतर पट्टे आहेत किंवा ठिपके आहेत. संग्रहालयातील माशांची शक्य असलेली किमान संख्या निवडा. किमान, कमीत कमी संख्या आपल्याला दाखवायची आहे. तर पहा, जर आपण थोडेसे रचना पाहिली याची, तर ठिपके आणि पट्टे ह्या 2 प्रमुख खुणा आहेत त्या माशांच्या, आणि त्यामध्ये काही रंगही आहेत. जसं की पहा, हे ठिपकेवाले किती आहेत, हे कोणत्याही परिस्थितीत 8 भरले पाहिजेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 13 भरले पाहिजेत. ओके, 5 सोनेरी माशांपैकी सर्व फक्त ठिपकेवाले आहेत. आता समजा आपण इथं सोनेरी लिहिलं, सोनेरी मासे किती आहेत, 5 आहेत, आणि ते सगळेच्या सगळे काय आहेत, ठिपकेवाले आहेत, म्हणून आपण इथं लिहिलेलं आहे. पट्टेवाले सोनेरी मासे नाही आहेत. ओके, पुढं काय आहेत, 7 गुलाबी मासे. बघा, हे 5 सोनेरी आहेत, 7 गुलाबी आहेत, असं मांडू शकतो आपण. 7 गुलाबी मासे आहेत, आणि त्याची रचना विचार केल्यानंतर सुद्धा आपल्याला अशी लिहावी लागते की एक मासा हा ठिपकेवाले आहे आणि
6 मासे हे पट्टेवाले आहेत. अशा प्रकारे रचना केली तर ते दिलेल्या पर्यायाशी आपल्याला जुळेल किंवा जुळवता येईल छान प्रकारे. आता पुढे काय दिलेलं आहे, संग्रहालयातील माशांची शक्य असलेली किमान संख्या. बघा हे सोनेरी झाले, गुलाबी झाले, पण त्यातून आपले सर्व निकष पूर्ण होतात का? सोनेरी 5 आहेत, 7 गुलाबी आहेत, पण ठिपकेवाले 8 झाले का? नाही झाले ना. 5 आणि 1 6 झाले. 13 पट्टेवाले झाले का? नाही झाले. मग आपल्याला आणखी एक करावं लागतं की इतर मासे, आता इतरमध्ये ज्यामध्ये पट्टे आहेत व ठिपके आहेत असे आपल्याला 2 मासे निवडावे लागतात, ज्याच्यामध्ये ठिपके पण आहेत आणि पट्टे पण आहेत, असे 2 मासे. आणि आणखी एक प्रकार आपल्याला निवडावा लागतो, तो म्हणजे फक्त पट्टे. आता ते किती बघा, ठिपकेवाले 8 झाले का? झाले. 5 आणि 1 6 आणि हे 2, 8 मासे असे आहेत ज्याच्यावरती ठिपके आहेत, झाले. 13ला किती कमी जातं बघा, हे 6 झाले, गुलाबी असणारे आणि पट्टे असणारे 6 झाले, दोन्ही असणारे ठिपके आणि पट्टे दोन्ही असणारे 2 झाले, 6 आणि 2 8 झाले. अजून आपल्याला 5 मासे पाहिजेत ज्याच्यावर फक्त पट्टे आहेत, ज्याच्यावर ठिपके नाहीत पण पट्टे आहेत, असे 5 मासे. अशा प्रकारे बघा 6 आणि 2 8 आणि 5 13 पट्टेवाले झाले, ठिपकेवाले 5 आणि 1 6 आणि 2 8 झाले. आणि एकूण मासे किती झाले मग? 5 आणि 1 6, 6 आणि 6 12, 12 आणि 2 14, 14 आणि 5 19, पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर. आणखी समजून घ्या नीट तुम्ही, व्हिडिओ परत पाठीमागे घेऊन पाहू शकता तुम्ही काय आलेलं आहे, कसं आलेलं आहे. चला पुढचं उदाहरण घेऊया आपण. दोघा भावांच्या 2 झोपड्या एका मध्यम आकाराच्या तळ्याच्या विरुद्ध बाजूंना आहेत. प्रत्येक भावाला तळे ओलांडून एकमेकांच्या झोपडीत जाण्यासाठी तळ्यातील 12 दगड वापरावे लागतात. या दगडांना 1 ते 12 या संख्या वापरून रांगेने क्रमांक दिले आहेत. बघा 1 ते 12, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे क्रमांक दिलेले आहेत. या दगडांवर एक चतुर पुढील प्रमाणे उड्या मारत आहे. चतुर म्हणजे चतुर्पक्षी आहे तो. दर मिनिटाला तो ज्या दगडावरून सुरुवात करतो त्यापासून 5व्या दगडावर उडी मारतो. म्हणजे उदाहरण दिले, त्याने 4थ्या दगडावरून उडी मारली तर तो 9व्या दगडावरून उतरतो, 9व्या दगडावरून तो 2ऱ्या दगडावर उतरतो. म्हणजे बघा उदाहरण कसे दिले त्यांनी, 4थ्यावर असेल तर 4 आणि 5 9, 9व्यावरून जर उडी मारली तिथून पुढे 5, म्हणजे 1 2 3 4 5, पुन्हा 2 वर, अशा प्रकारे त्याप्रमाणे उड्या मारत राहतो. आता प्रश्न काय विचारलाय बघा, 5-5च्या टप्प्याने तो पुढे उड्या मारतोय. जर चतुराने 2ऱ्या दगडावरून उड्या मारायला सुरुवात केली, 2ऱ्या दगडावरून उड्या मारायला सुरुवात केली का, 2ऱ्या दगडावरून उड्या मारायला सुरुवात केली आणि 36व्या मिनिटाला त्याने उड्या मारणे थांबवले, तर तो ज्या क्रमांकाच्या दगडावर असेल तो पर्याय निवडा. म्हणजे 2ऱ्यावर उडी मारल्यानंतर पहिली उडी त्याची 7 वर जाईल. पहिली उडी कुठे जाईल? पहिली उडी 7 वर जाईल. 2ऱ्यावरून सुरुवात केल्यावर पहिली उडी त्याची 7 वर जाईल. तर अशा प्रकारे 36वी उडी त्याची कुठल्या दगडावर असेल, किती क्रमांकाच्या दगडावर असेल हे पाहायचं आपल्याला. तर पहा, पहिली उडी इथं असेल, दुसरी उडी कुठं असेल? 7 आणि 5 12, दुसरी उडी. हां, आता बघा आपण त्याचे क्रमांक जरी लिहून काढले उड्यांचे तरी चालतंय. पहिली उडी, दुसरी उडी, पहिली उडी कुठं असेल 7 वर, इथं 2 वर होता तो, 2 वाजून फक्त सुरुवात केलेली आहे. पहिली उडी 7 वर आहे, दुसरी उडी 7 आणि 5 12, पुन्हा तिसरी उडी 5 वर, चौथी उडी 5 आणि 7 12, 5 आणि 5 10 वर असेल, 5वी उडी 6वी, 9वी. आता पुढची उडी 3 वर असेल,
त्याच्या पुढची उडी 3 आणि 5 8 वर असेल, 8 आणि 5 13 म्हणजे 1 वर असेल, 1 आणि 5 6, 6 आणि 5 11, 11 आणि 5 16 म्हणजे 4 वर असेल, 4 आणि 5 9 वर असेल आणि 9 आणि 5 14 म्हणजे पुन्हा 2 वर असेल. घड्याळासारखं कॅल्क्युलेशन होतं याचं 5-5 तासांनी पुढे पुढे. त्याच्यावर पण आपण पाहू त्याचा आधार घेऊन कसं सोडवायचं ते. पण एक गोष्ट लक्षात येते की 12व्या उडीला तो 2 वर आला, जिथून त्याने सुरुवात केली होती. 12व्या उडीला जर तो 2 वर आलेला असेल तर पुन्हा 2 वर तो 24व्या उडीला पुन्हा तो 2 वर येईल आणि 36व्या उडीला 12 12 2 24 12 ते 36व्या उडीला पुन्हा तो 2 वर येईल. त्यामुळे अगदी 36 उड्या मारत आपण बसायचं नाहीये. 12 24 36 ह्या सायकलनुसार पुन्हा 2 2 2 वर तो येत राहील. पुन्हा त्याच्या पुढे जरी तो उड्या मारत राहिला तरी पुन्हा 2 वर येण्यासाठी 36 नंतर तो 36 अधिक 12 48व्या उडीला पुन्हा तो 2 वर येईल. 48 आणि 12 60व्या उडीला तो पुन्हा 2 वर येईल. पण आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की 36व्या उडीला तो कोणत्या दगडावर असेल, तर तो 2 वर असेल. अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. आणखी बघा वेगळ्या प्रकारे आपल्याला कसं करता येईल ह्याचं. मनातल्या मनामध्ये आपण एक प्रश्न तयार करायचा आहे, मनातल्या मनामध्ये. कारण बघा ह्याचं रिलेशन आपण घड्याळाच्या प्रश्नाशी जोडू शकतो. मनातल्या मनामध्ये असा विचार करायचा आहे आपण की घड्याळाशी संबंधित प्रश्न कसा तयार होतो बघा. ह्याच्याशी रिलेटेड एक घड्याळ, मी इथं लिहितो प्रश्न. हे लिहायला वेळ लागेल पण मनातल्या मनात करायला वेळ लागणार नाही. तुम्हाला समजण्यासाठी मी लिहून दाखवतो आहे. मनात प्रश्न काय तयार झाला पाहिजे बघा. एक घड्याळ दर 5 तासांनी वाजते. जर 2 वाजल्यानंतर पहिल्यांदा ते 7 वाजता वाजेल तर 36व्यांदा वाजेल तेव्हा किती वाजलेले असतील. हा प्रश्न आपला तयार होतोय पहा. तर 2 नंतर पहिल्यांदा ते 7 वाजता वाजेल. पहिल्यांदा वाजेल तेव्हा 7 वाजलेले असतील तर 36व्यांदा वाजेल तेव्हा किती वाजलेले असतील, असा प्रश्न आहे आपल्याला. तर 5-5 तासांनी पुढे जाईल तर सरळपणे 2 नंतर बघा 2 नंतर 5 गुणिले 36 बरोबर 180 तासांनी किती वाजतील. ह्या प्रश्नाचं उत्तर काय देणार आपण. 2 नंतर 5 गुणिले 36 म्हणजे 180 तासांनी किती वाजतील. 2 नंतर 12 तासांनी 2च वाजतील. 24 तासांनी 2 वाजतील. 36 तासांनी 2 वाजतील. अशा प्रकारे 12च्या पटीत जितके काही तास येतील त्या तासांच्या वेळेला 2च वाजतील. बरोबर. आणि निश्चितपणे 180 हे सुद्धा 12च्या पटीत येणारी संख्या आहे पुढे. त्यामुळे त्यावेळेस सुद्धा किती वाजलेले असतील, 2च वाजलेले असतील. बघा हे लिहिण्याची गरज नाही आहे तुम्ही, पण मनातल्या मनात जेव्हा हे कॅल्क्युलेशन होतं तेव्हा हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला की काही सेकंदात ह्याचं उत्तर निघू शकेल. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. खरे खोटे. अन्या बन्या दिन्या आणि विन्या यांनी वर्ग सोबत्यांसाठी गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे. त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहीत आहे आणि प्रत्येकाने त्या संबंधाने प्रतिपादन केले. जर त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य असेल, असत्य म्हणजे खोटं, यातलं खोटं एकच असेल तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा.
अन्या म्हणतो माझ्याकडे पुस्तक नाही आणि दिन्याकडे पुस्तक नाही. बन्या म्हणतो माझ्याकडे नाही आणि अन्याकडे नाही. दिन्या म्हणतो माझ्याकडे नाही आणि बन्याकडे नाही. विन्या म्हणतो माझ्याकडे नाही आणि अन्याकडे नाही. आपण जर याचं बारकाईनं पाहिलं, निरीक्षण केलं तर साधारणपणे बघा, इथून इथपर्यंत सेम दिसत आहे, समान दिसतंय. माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही, माझ्याकडे पुस्तक नाही, बरोबर. त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन फक्त जर इकडे केले आपण तर बघा, दिन्याकडे नाही, अन्याकडे नाही, बन्याकडे नाही, अन्याकडे नाही, ह्या तिघांचीच नावं आहेत. चौथा जो कोणी आहे विन्या, विन्याचं नावच नाही ह्याच्यामध्ये. त्यामुळे पुस्तक विन्याकडे असू शकतं आणि तो विन्या खोटं बोलत असू शकतो. हा निष्कर्ष निघून विन्या हे 4 नंबरचं उत्तर आपण काढू शकतो आणि ते बरोबर आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवू शकतो. ह्याचाही सराव करणं गरजेचं आहे. काही वेळा ह्याच्यापेक्षा गुंतागुंतीचं आपल्याला विचारलं जाऊ शकतो. त्यामध्ये मग आपल्याला त्याचं विश्लेषण करता आलं पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे. मला वाटतं हा सुद्धा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलेला आहे, परंतु ह्याच्यावर चर्चा करणं थोडंसं आपल्याला फायद्याचं ठरेल. चर्चा करू आपण ह्याच्यावरती. 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकांकडून 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी विरुद्ध दिशेने जायला सुरुवात केली. 100 एकक, एकक म्हणजे कोणतंही घ्या, मीटर, किलोमीटर, काय असेल ते. आपण किलोमीटर घेऊ कारण सवय लागलेली असते आपल्याला. 100 किमी, सवयीमुळे आपण घेऊ ते 100 किलोमीटर. एकदा किलोमीटर घेतले की सगळीकडे किलोमीटरच घ्यायचं पुढेही. प्रत्येक स्वार ताशी 40 एकक म्हणजे 40 किलोमीटर वेगाने जात आहे विरुद्ध टोकाने. ओके, विरुद्ध टोकाने. मग ते पहा, इकडून एक जातो आहे आणि इकडून एक जातो आहे. आता त्यांनी प्रवासाला सुरुवात केली त्या क्षणी स्वारांपैकी एकावरील माशी उडून ती दुसऱ्या स्वारावर बसण्यासाठी निघाली. जर ती माशी ताशी 60 एकक वेगाने उडत असेल तर तिला जितके अंतर कापण्याची गरज आहे ते एककात निर्देशित करणारा पर्याय निवडा. आता चला, विरुद्ध दिशेने म्हणजे हा इकडे निघाला आहे, हा इकडे निघाला आहे. दोघांचाही वेग 40 किलोमीटर पर आवर, 40 किलोमीटर पर आवर असा आहे, असं पण मानू. दिलेलं आहे तिथं. बरं, ज्या क्षणी सुरुवात झाली त्या क्षणी एक माशी, समजा इकडच्या स्वाराच्या डोक्यावरील माशी इकडे निघालेली आहे. जो स्वार इकडे चाललेला आहे त्याचा आता ती पाठलाग करते आहे असं आपण मानूया. तर ती माशी जी आहे ती किती वेगाने निघालेली आहे 60 किलोमीटर पर आवर. हा, तर मग 60च्या वेगाने तिला अंतर किती तोडायचं आहे एवढं. पण आता नुसत्या 60चा वेग कामाला येणार नाहीये, कारण एका तासात ही 60 जाणार, तोपर्यंत त्या एका तासात हा 40 किलोमीटर पुढे जाणार, कारण ती माशी त्याचा पाठलाग करते आहे. आता ह्या स्कूटर स्क्वाराचा विषय संपला. आपल्याला इथून पुढच्या गणिताच्या चर्चेमध्ये किंवा कॅल्क्युलेशनमध्ये विचारात घ्यायची फक्त माशी आणि हा स्कूटर स्क्वार. मग दोघांचं एकूण अंतर काढलं तर ते आपल्याला माहिती आहे किती आहे 100 किलोमीटर. सुरुवातीलाच अंतर किती आहे 100 किलोमीटर. 100 किलोमीटर अंतर कापायचं आहे. त्या अंतर कापण्यासाठी हा 60 किलोमीटरचा वेग तिला वापरायचा आहे, पण दर तासाला हे 40 किलोमीटर त्यातून वजा होतील, म्हणजे तिला उपयोगी येणारा वेग फक्त 20 किलोमीटरचा उरतो, कारण सापेक्ष वेग आहे. आपल्याला माहिती आहे एकाच दिशेने ज्यावेळी दोघे जण जात असतील, 2 गाड्या जात असतील, त्यावेळी त्यांच्या वेगांची वजाबाकी होते, कारण वजाबाकी होऊन निघणारा वेगच खऱ्या अर्थानं त्यांच्यातलं अंतर कमी करत असतो. मग इथं तो वेग किती येतो 60 वजा 40 बरोबर 20 किलोमीटर प्रति तास. 20 किलोमीटर प्रति तासाला ते अंतर कमी कमी होत जाणार आहे. मग हे अंतर कमी करायला 20च्या वेगाप्रमाणे किती वेळ लागेल 100 किलोमीटर भागिले 60 किमी वजा 40 किमी. 60 वजा 40 किती 20 बरोबर 5 तास लागतील, कारण ह्याची वजाबाकी 20 येईल. 100 भागिले 20 5. मग 5 तासामध्ये ती माशी तिच्या वेगाप्रमाणे किती अंतर कापू शकते, किती पुढे जाऊ शकते, कारण ती तासाला 60 किलोमीटर जाते. 5 तासात किती जाईल 60 गुणिले 5 बरोबर 300.
300 किलोमीटर किंवा 300 एकक, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 300. ओके, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पहा. जयचे मांजर एमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. चला, हे समजा जयचे मांजर आहे. जयचे मांजर एमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे. थोडंसं लांबच काढायचं. हे पहा, अशी रचना केली तरी चालते. हे कोण आहे? एमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. कोणाचे? जयचे मांजर हे ह्याच्यापेक्षा मोठे आहे एमीच्या पेक्षा, परंतु जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. म्हणजे हे जैनीचं असू शकतं. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरा एवढे आहे, पण फिजा आणि वेणू दोघेही आपल्या चर्चेत आलेले नसल्यामुळे त्यांची तुलना ह्या तिघांबरोबर करणे योग्य होणार नाही. त्यामुळे पुढे वाचू. जे एमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. म्हणजे ह्यांच्या हे एवढं कुणाचं आहे? फिजाचे. आणि तिच्या एवढंच कुणाचं आहे? वेणूचं. फिजा आणि वेणूचं मांजर समान आकाराचं आहे, समान आहे. ते जयपेक्षा लहान आहे आणि एमीपेक्षा मोठा आहे. ओके, आता ही सगळी रचना तयार झाली. कोणाचं लहान आहे मांजर, कोणाचं मोठं आहे हे माहीत झालं. पुढे काय विचारलंय पाहू. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील, लहान जे आहेत ते आज्ञाधारक आहेत आणि मोठी आहेत ती वेगवान आहेत, तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजर मालकाची जोडी निवडा. प्रश्न जेवढा जास्त गुंतागुंतीचा करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आपण आपल्या मांडणीमध्ये त्याचं विश्लेषण एवढं व्यवस्थित करायचं की आपल्या डोक्यामध्ये गुंतागुंत झालेली नाही पाहिजे. आणि डोक्यामधली गुंतागुंत कमी होण्यासाठी आपल्या कागदावरती त्याचं विश्लेषण हे सुटसुटीतपणे करता आलं पाहिजे. हाच तर आपल्या परीक्षेचा एक महत्त्वाचा भाग आहे की आपल्याला माहितीचं विश्लेषण करता येतं का. कारण गुंतागुंतीची परिस्थिती समोर आल्यानंतर त्याचं जर विश्लेषण सुटसुटीतपणे झालं तरच आपण ती गुंतागुंत सोडवू शकतो सफाईदारपणे कमी वेळामध्ये. म्हणून विश्लेषण व्यवस्थित पाहिजे, मांडणी व्यवस्थित पाहिजे. कुणी अशा प्रकारे करेल, कुणी थोडे वेगळ्याही प्रकारे करेल समजा, पण ते विश्लेषण व्यवस्थित झालं पाहिजे. ओके, तर आपल्याला सगळ्यात मोठं आणि सगळ्यात छोटं मांजर फक्त शोधायचं आहे. ते कोणतं आहे? जैनीचं आणि एमीचं. जैनी आणि एमी कुठं आहे? पर्याय क्रमांक 4. ओके, चला पुढचा पर्याय पाहू. पुढचा प्रश्न पाहू. गणितावरचा प्रश्न आहे, टक्केवारीवरचा, आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला समीकरण पण वापरायचं आहे. तर सर्व विद्यार्थ्यांच्या गटात 2/5 मुले आहेत आणि त्यातील 2/3 मुलींनी गणितात 90% वर गुण मिळवले. जर 36 मुलींनी गणितात 90% वर गुण मिळवले असतील तर मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. चला, मुलं मुली एकूण किती आहेत? एकूण विद्यार्थी X मानू, त्याच्या 2/5 मुली आहेत. याच्या 2/5 कुठल्याही संख्येचा 2/5 काढतो म्हणजे त्याला 2/5 ने आपण गुणतो. म्हणजेच काय येणार? 2x/5. ओके, आणि यातील 2/3 मुली, यातील 2/3 मुलींनी 90% वर गुण मिळवले आणि त्या 36 आहेत. त्या किती आहेत? 36. ह्यातल्या 2/3 म्हणजे 36 आहेत. तर मग हे समीकरण आपल्याला मिळतं इथून इकडं. तर एक्सची किंमत आपण काढू शकतो सहजपणे, किंवा आपल्याला आपण डायरेक्ट हे करू शकतो. जसे की पहा, एकूण विद्यार्थी x, त्याचे 2/5 मुली आहेत आणि त्यातल्या 2/3 ह्या 90%च्या पुढं आहेत आणि त्या किती आहेत? 36 आहेत, असं दिलेलं आहे आपल्याला. तर एक्सची किंमत काढण्यासाठी हे सगळं इकडं आणू आपण. x बरोबर 36 गुणिले हे 2/5 बरोबर चिन्हाच्या इकडे येईल तेव्हा x बरोबर 36 गुणिले हे उलटं होईल आता 5/2 गुणिले 3/2 आणि मग 18
9 आणि 3 गुणिले 5 15, 15 गुणिले 9 135. x बरोबर 135. x बरोबर 135. 135 काय मानलं होतं आपण? x म्हणजेच काय? 135 याल. आता विचारलंय काय आपल्याला? बरेचदा काय होतं, x ची किंमत निघाली की आपल्याला उत्तर आल्यासारखं वाटतं, पण ते चुकू शकतं इथं. कारण विचारलंय काय? मुली नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या. मुली नसलेले म्हणजे कोण? मुले असतील. मुले किती? मुलगे. तर पहा, पहिल्यांदा मुली जरी काढली आपण आणि नंतर वजा केलं तरी चालेल, किंवा डायरेक्ट मुलं काढली तरी चालेल. बघा, x म्हणजे 135 आहे आणि त्याच्या 2/5 मुली आहेत. पंचमांश कोण आहेत? बरोबर मुली आहेत. असं काढून नंतर मग 135 मधून मुली वजा केल्या तर आपल्याला मुलांची संख्या निघू शकते. किंवा आपण असंही करू शकतो, 135 गुणिले 2/5 मुली म्हणजेच 5 पैकी 2 भाग मुली, म्हणजेच 5 पैकी उरलेले 3 भाग काय असतील? मुले असतील. 3/5 बरोबर मुले. मग आता मुले किती येतील? 5 एके 5, 5 दुने 10, 5 7 35, 27 त्रिक 81 मुले असतील. ओके, तर 81 पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे हे सोडवता येईल आपल्याला. ओके, गणित आणि बुद्धिमापनचे प्रश्न या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. तर एवढ्या चर्चेतून आपल्या लक्षात येईल की अगोदर सोडवलेले असतील उदाहरणं तशा प्रकारची, तर आपल्याला निश्चितपणे तिथे लवकर मार्ग सापडतो. माहितीचं विश्लेषण लवकर करता येतं. विश्लेषण करण्याच्या पद्धती आपल्याला सरावाने माहीत झालेल्या असतात आणि तिथं वेगाने आपण सोडवू शकतो. वेग वाढवण्याचा सराव हा एकमेव पर्याय आहे, लक्षात ठेवा. दुसरा त्याला उपाय पर्याय नाही. बऱ्याचदा वेगळे प्रश्न येत आहेत हल्ली, दरवर्षी वेगळे काहीतरी 1 2 3 प्रश्न येत आहेत. काही वेळा मागच्या परीक्षेप्रमाणे रिपीटही होत आहेत, फक्त आकडे आणि नावं बदलत आहेत त्या प्रश्नातली. या दोन्ही गोष्टींचा विचार करून जुन्या प्रश्नपत्रिका आपण सोडवल्या पाहिजेत, ज्या आपण आता सोडवणार आहोत. राज्यसेवेची एक प्रश्नपत्रिका आपण 19, 18, 17, 16, 15 अशा प्रकारे सोडवत जाणार आहोत. PSI STIच्याही परीक्षा प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत आणि त्याबरोबर आपण लवकरच एक टॉपिक घेऊन आपण त्याबद्दलही त्या टॉपिकच्या सरावाने माहिती पाहणार आहोत. असो, चला, धन्यवाद.